मित्रांनो, आमच्या परिसरात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, परंतु आमच्या जमिनी ज्या अधिग्रहित केल्या जाणार आहेत, त्या अनुषंगाने आमच्या सातबाऱ्यावर नोंद होणार आहे आणि आम्हाला प्रकल्पग्रस्त असा शिक्का मिळणार आहे आणि या शिक्क्याने आमच्या जगण्याची, जीवनाची आणि पुढील भवितव्याची वाट लागली आहे, असं तरुण म्हणत आहेत. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की पुण्याजवळ सासवड, पुरंदर तालुक्यातील सासवड येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातला आहे, जो पूर्वी चाकण येथे होणार होता. परंतु कुठे करायचा, कसा करायचा, शेतकऱ्यांचा विरोध या सगळ्या गोष्टीतून तावून सुलाखून त्याचं स्थान आणि क्षेत्र हे पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ निश्चित झालं. आणि सासवडजवळील जी गावं आहे, म्हणजे ती पारगाव मेमाने असेल, त्याच्यानंतर खळद असेल, उदापुरी असेल, वनपुरी असेल, या सगळ्या गावांमध्ये प्रकल्पग्रस्त किंवा प्रकल्पासाठी अधिग्रहित जमीन असे शिक्के सातबाऱ्यावर मारले गेले आणि लोकांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्याची कार्यवाही सुरू आहे. आता 3,000 हेक्टर जमीन संपादित करायची आणि त्याच्यानंतर त्या जमिनीचा मोबदला असेल, जमिनीच्या बदल्यात जमीन असेल, जमिनीच्या मालकाच्या वारसांना नोकरी देणं असेल किंवा या अनुषंगाने जी कंपनी उभी राहणार आहे त्या कंपनीमध्ये त्यांना भागीदार करून घेणं असेल, म्हणजे शेअर्स वगैरे देणं त्यांना, अशा पद्धतीचं हे सगळं कामकाज पुढे मार्गस्थ होत आहे. परंतु सातबाऱ्यावरील प्रकल्पग्रस्त शिक्क्याचं शल्य हे तेथील लोकांना, तेथील तरुण पिढीला अनुभवायला मिळत आहे की ह्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. आता एक युवक काय म्हणतोय पारगाव मेमाने येथील, की माझ्या सातबाऱ्यावर प्रकल्पग्रस्त असा शिक्का बसला म्हणून मला लग्नाला नकार मिळाला. त्याचं म्हणणं असं आहे की मला शिक्षण व्यवसायात फार मजल मारता आली नाही, परंतु शेती हाच माझ्या जगण्याचा आधार होता. आता शेतीही जाणार, मोबदला कधी मिळणार ह्याची कुठलीही खात्री नाही. या सगळ्या अस्थिरतेमुळे माझ्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे, असं सागर मेमाने या युवकाचं म्हणणं आहे. आता पारगाव मेमाने येथील 80 तरुणांनी वयाची 35शी पार केलेली आहे. त्यांचे विवाह अद्याप ठरलेले नाहीत. कुंभारवळण हे जे गाव संपूर्ण विमानतळासाठी अधिग्रहित केलं जाणार आहे, तेथे 50पेक्षा अधिक तरुणांनी 40शी ओलांडली आहे. वनपुरीमधील 45 युवक अजूनही अविवाहित आहेत. त्यामुळे सुमारे 225 तरुणांच्या संसाराला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. केवळ लग्नच नाही तर घर बांधायचं आहे, व्यवसाय उभा करायचा आहे, कर्ज घ्यायचं आहे, शेतात विहीर घ्यायची आहे, शेतीचा विकास करायचा आहे. रोजच्या जगण्यातील निर्णयसुद्धा ह्या प्रकल्पग्रस्त शिक्क्यामुळे थांबलेले आहेत आणि प्रकल्पग्रस्त माणसांना, जमिनीच्या मालकांना मोबदला मिळणार आहे म्हणून सगळे त्या प्रशासनाकडे डोळे टक लावून वाट पाहत आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तरुणांची घोरपड कशी होती या, की पूर्वी जमीन होती तर जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव होतं, म्हणून कदाचित मुलीच्या पालकांना मुलगी द्या म्हणून विनंती तरी करता येत होती. आता जमिनीही जाणार, प्रकल्पग्रस्ततेचा शिक्का बसणार, म्हणजे जीवन पूर्णतः अस्थिर झालं आहे. हक्काचं जे संसाधन होतं ते शासनाने अधिग्रहित केलं आहे. आता काय करायचं? शेतकरी काय म्हणतायत, तर काळ्या मातीत खस्ता खाल्ल्या, सोन्यासारखं पीक घेतलं, तीच जमीन आज आमच्या हातून जाणार आहे. काही नवउद्योजक काय म्हणतायत, की उद्योगासाठी कसं तरी कर्ज काढलं, काहीतरी शेती प्रक्रिया उद्योग सुरू केला, तो हळूहळू स्थिर होत होता आणि उत्पन्नाची आवक सुरू झाली होती, परंतु आता जमीन जाणार, मग आता करायचं काय, असं मुंजवडी येथील काही शेतकरी, प्रकल्पग्रस्त शेतकरी असं म्हणतायत. काहींनी शेळ्या मेंढ्या घेतल्या, गोठे उभारले, त्याच्यातून हमखास उत्पन्नाचा स्रोत सुरू झाला, परंतु ते सगळं जाणार आहे. नवीन ठिकाणी जायचं, तिथं स्थिर स्थावर कसं व्हायचं,
याची चिंता शेतकऱ्यांना राहिलेली आहे. कोयना प्रकल्पग्रस्त असतील, उजनी प्रकल्पग्रस्त असतील, माळीण प्रकल्पग्रस्त असतील, या विविध प्रकल्पग्रस्त लोकांचे हाल अजूनही सुरू आहेत. मग ते पानशेतचं पुनर्वसन असेल, वरसगाव धरणातील लोकांचं पुनर्वसन असेल, भूकंपग्रस्त किल्लारी, लातूर, सास्तूर या भागातील लोकांचं पुनर्वसन असेल, ह्या पुनर्वसित लोकांच्या समस्या ह्या सासवड पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ जो होणार आहे त्यासाठी जमीन अधिग्रहित ज्यांची केली जाणार आहे त्या शेतकऱ्यांना या समस्या जुन्या प्रकल्पग्रस्तांच्या माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या काळजात धस्स होतं आहे की आमचं कसं होणार. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय हा विमानतळ तुम्हाला उभा राहायचं तर उभा राहा, परंतु केवळ त्याच्या तांत्रिक आणि आर्थिक मुद्द्यांकडे लक्ष न देता सामाजिक, त्याच्यानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून या विविध गोष्टींकडं पाहिलं जावं, आर्थिक, कौटुंबिक ह्या गोष्टींकडं पाहिलं जावं आणि मानवीय जे एकमेकांचे नातेसंबंध, हितसंबंध आणि जीवनातील जी स्थिर स्थावरता आहे त्या दृष्टीने पाहिलं जावं, असं या लोकांचं म्हणणं आहे. आता आपण जर शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो आहे आणि शासनाच्या बाजूने बोलायचं झालं तर शासनाचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची उद्विग्नता, विरोधाची कारणं समजून घेऊन त्यांचं आर्थिक पुनर्वसन चांगलं व्हावं या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. शेतकऱ्याची जमीन गेली तरी तो भूमिहीन न होता त्याला दुसरीकडे जमीन देण्याचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत. शेतकऱ्यांना चांगला मोबदला, जमिनीच्या बदल्यात जमीन, त्यांच्या मुलाबाळांना कौशल्य आधारित शिक्षण आणि नोकरी देऊन त्यांचं जीवन स्थिरस्थावर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं शासनाचं म्हणणं आहे. तेथील उद्योजक काय म्हणतायत की पुरंदर येथील विमानतळामुळे केवळ पुणे शहराला, पुणे जिल्ह्याला लाभ होणार नसून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांनासुद्धा उद्योग, धंदे, शेतीतून पिकणारा माल, शेतीपूरक उद्योग ह्या सगळ्यांना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, देशीय स्तरावर विमान वाहतूक करणाऱ्या जनतेला, लोकांना, या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. तेव्हा सातबाऱ्यावरील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचं शल्य मी तुमच्यापुढे मांडलेलं आहे आणि प्रत्यक्ष जमिनीवर काय होतं हे पण तुमच्यापुढे मांडत आहे. आणि नवी मुंबई येथील उल्वे हा जो नवीन विमानतळ जसा झाला, ज्याला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचं प्रस्तावित आहे, त्याप्रमाणे पुरंदर येथील जो नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, ज्याचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं होऊ घातलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींची अशी ही सगळी कहाणी आहे. आणि या कहाणीमध्ये विकास, मानवीय दृष्टिकोन, शेतीशी जोडलेली नाळ, भावनिकता, कौटुंबिक आधारस्तंभ आणि तरुण पिढीच्या पुढील भवितव्याची चिंता असे सगळे पदर आहेत. ते तुमच्यापुढे उलगडून मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि माझा हा जो अनवट वाट यूट्यूब चॅनल आहे तो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे आप्तेष्ट, मित्र, परिवार, स्नेहीजन या सगळ्यांना या चॅनलची लिंक त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करायला विसरू नका, जेणेकरून हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.